आपण जर पाहिलं तर डोक्याला आणि हाताला बँडेज केलेली व्यक्ती आहे ती त्यांनी समोरच आणलेली आहे आणि या खड्ड्यांची दाहकता दर्शवण्याचा प्रयत्न मनसेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत महेंद्र भानशाली जी आहेत। आज तुम्ही या रस्त्यावर आंदोलन करताय, परंतु गेली अनेक वर्षांपासून या रस्त्याची स्थिती अशीच आहे। अहो गेले कित्येक वर्षापासून रस्त्याची हीच परिस्थिती आहे। ह्या रस्त्याचा वर्क ऑर्डर निघालाय गेले 2 वर्षापासून, परंतु कोणाला कामच करायचं नाही। आमदार महोदयांनी, दिलीप लांडे यांनी 2 वेळ इलेक्शनच्या अगोदर फक्त दाखवण्यासाठी की मी तुम्ही मला मतदान करा, मी तुम्हाला हे काम करून देतो। लोकांनी मतदान केलं, निवडून दिलं, त्यानंतर परत रोड फोडले की तुम्ही मला मतदान दिलं म्हणून मी तुम्हाला हे रोड करून देतोय। अहो रोड तर होत नाही, पण हे खड्डे पण बुजवतात नाही। तुम्ही फक्त खड्डे बुजवले असते ना, लोकांना वाटलं असतं की खड्डे बुजवलेत। सत्ताधाऱ्यांचं काम काय आहे? कुठं खड्डे असतील, कुठं रोड डॅमेज असतील, कुठं गटर साफ झाले नसतील, ते काम आहे। परंतु इथं असे कुठले काम होत नाही चांदिवली विधानसभेमध्ये। फक्त लोकांना मोफत अमीष देऊन छत्री